नमस्कार. अवतीभोवतीमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या व्हिडिओचं शीर्षक मी आज दिले शतरंज के खिलाडी. कारण सध्या महाराष्ट्रामधल्या राजकीय पटलावर काही पक्षांमध्ये शह आणि काटशहाची स्पर्धा सुरू झाली आहे असं आपल्याला दिसतंय. हे सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे की काल मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताज हॉटेलमध्ये एक महत्त्वाची मीटिंग होती आणि ती आटपून ते बाकीच्या मीटिंग रद्द करून सरळ सागर बंगल्यावर त्यांच्या गेले. पण त्यापूर्वी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि सुमारे तास सव्वा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, बोलणं झालं, जे काय असेल ते असेल, पण झालं. आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की सदिच्छा भेट होती आणि ही राजकीय भेट नव्हती. अर्थात ती राजकीय भेट असेल किंवा त्याच्यामध्ये काही चर्चा झाल्या असतील तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस काही लगेच पत्रकारांना याबाबतीत माहिती देणार नाही. त्यानंतर दुपारी 4च्या सुमाराला शिवसेनेच्या उभाटा गटाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सच्चे समर्थक आणि विश्वासू सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली आणि त्याच्यानंतर अंबादास दानवे हे सुद्धा त्यांच्याबरोबर आले होते असं समजतं. आता ही भेट कशासाठी झाली हेही त्यांनी सांगितलं नाही, पण असं तर्क म्हणजे केला जातो की मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच भेटायला लागतं. विरोधी पक्ष नेते असो, सत्ताधारी पक्ष असो, प्रत्येकाची काही ना काहीतरी कामं असतात त्यांच्या मतदारसंघाची किंवा त्यांच्या काही समस्या असतात, जनतेचे काही प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणं आवश्यक असतं. पण असं असलं तरी मुख्यमंत्री स्वतः राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी जातात आणि तेही औपचारिक काही कारण नसताना. आणि त्याचमुळे या भेटीला राजकीय महत्त्व आहे आणि याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मुत्सद्देगिरी चालू आहे असं दिसतंय. म्हणजे काहीतरी एक नवीन खेळी, बुद्धिबळाची चाल याच्यामधून आखली जात असल्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात आहे आणि तशीच ती व्यक्त होताना दिसते. आता अलीकडेच पार्ल्याचे जे आमदार आहेत पराग अळवणे यांच्या मुलीचं लग्न झालं आणि त्या लग्न प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पराग अळवणे यांच्या पार्ल्याच्या निवासस्थानी गेले होते. पण एक सबळ कारण होतं की त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि पराग अळवणे हे भाजपाचेच आमदार आहेत आणि ते आता निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि मुख्यमंत्री त्यांच्या घरी गेले. असं कुठचंही औपचारिक कारण राज ठाकरे यांच्याकडे नव्हतं आणि तरीसुद्धा मुख्यमंत्री स्वतः गेले ही केवळ सदिच्छा भेट असू शकत नाही. मुख्यमंत्री कोणत्याही राज्याचं जेव्हा आपणहून एखाद्या नेत्याच्या घरी जातो त्यावेळेला नक्कीच त्याच्यामागे काहीतरी तसंच कारण असतं. कारण मुख्यमंत्री म्हणजे एक मंत्रिमंडळातला साधा सहकारी नाही की जो सदिच्छा भेट म्हणून जाऊ शकतो किंवा तत्सम अन्य काही कारणासाठी म्हणून जाऊ शकतो आणि त्यामुळेच ही भेट महत्त्वाची मानली जाते. आणि आता राहिला प्रश्न की उद्धव ठाकरे यांचे जे सच्चे खंदे समर्थक आहेत त्यांची भेट आणि त्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली. आता याच्यामधनं असं निष्पन्न झाले की बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक उभारलं जाते त्याची जी समिती आहे त्याच्या अध्यक्षपदावरून आदित्य ठाकरे यांना काढून तिथे दुसरा कोणीतरी नेता नियुक्त करायचं घाटत आहे आणि तिकडचं अध्यक्षपद हे प्रथम उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं. त्यांनी राजीनामा देऊन आपल्या मुलाची वर्णी तिथे लावली आणि आता तिथून त्या मुलाला काढू नये अशी विनंती करायला ते फडणवीस साहेबांकडे गेले होते असं समजतं. अजूनही काही कारण असू शकेल कारण दिशा सलियांची केस आता ओपन होतीये आणि जे याचिकाकर्ते आहेत त्यांचे जे वकील आहेत त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आमच्याकडे अनेक पुरावे आहेत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आणि त्यामुळे ती याचिका आम्ही आता उचलून धरलेली आहे आणि आता कोर्टाकडनं सकारात्मक आम्हाला त्याच्यामध्ये प्रगती होताना दिसत आहे. आणि यापूर्वीचे जे मुख्य न्यायाधीश होते हे अतिशय करप्ट होते आणि त्यांची कंप्लेंट ही मुंबईतल्याच वकिलांनी राष्ट्रपतींकडे केली होती आणि राष्ट्रपतींकडनं
काहीतरी 120 दिवसामध्ये त्यांना उत्तर येणं अपेक्षित होतं. आता जी नवीन न्यायसंहिता आपली निर्माण झाली त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि तेवढं त्या कालावधीत जर राष्ट्रपतीने उत्तर दिलं नाही तर त्या मुख्य न्यायाधीशांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि हे जे बार काउन्सिलचे मुंबईच्या वकील आहेत ते आता या मुख्य न्यायाधीश आता जे बदलले आहेत आणि नवीन न्यायाधीश आलेले आहेत, तर जे पूर्वीचे न्यायाधीश होते त्यांच्यावर आता ते केस दाखल करत आहेत की ते कसे करप्ट होते आणि महाविकास आघाडीच्या विरोधात कोणाचीही याचिका आली तर ती बोर्डावरच येऊ देत नव्हते आणि ती पुढे ढकलत होते. याउलट जर महायुतीच्या कोणत्याही नेत्याविरुद्ध जर काही याचिका आली तर ते त्वरित सुनावणी त्याची करत होते किंवा जर तसं होत नसेल तर ते स्वतःहून तो मॅटर बोर्डवर घेत होते आणि चालवत होते. आणि असे असंख्य पुरावे या न्यायाधीशांकडे उपलब्ध आहेत. आणि आता त्या मुख्य न्यायाधीशांची तर बदली झालेली आहे आणि आता नवीन न्यायाधीश मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्टामध्ये आलेले आहेत. तर त्यामुळे आता कदाचित जे ठाकरे साहेबांनी सेटिंग लावलं असेल त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी ते आता कामी येणार नाही असं दिसतंय. आणि विरोधी पक्ष जो आहे याचिकाकर्ता तोही अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेले की आमच्याकडे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ पुरावे आहेत आणि तेच जे डावलण्याचा प्रयत्न चालला होता ते आता आम्ही डावलू देणार नाही. आणि त्यामुळेच आता आदित्य ठाकरे यांची बाजू खूप वीक होते आणि त्यामुळे त्यांच्या मुलाला सांभाळून घ्या असा कदाचित ठाकरेंचा निरोप घेऊन ते गेले असतील आणि हे स्मारकाचं तुम्ही आपल्याला सांगितलंच. आता दुसरी गोष्ट अशी की फडणवीस साहेबांनी काही महिन्यापूर्वी असं विधान केलं होतं की आता महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये आम्ही मनसेचं म्हणजे राज ठाकरे यांची मदत घेण्याची शक्यता आहे. आता राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत. त्यांचा राजकारणाचा अनुभव हा खूप अफाट आहे. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे. त्यांना मराठी माणसांबद्दल आत्मीयता आहे. हिंदुत्वाबद्दलही त्यांना अभिमान आहे आणि ते हिंदुत्वही पुढे नेत असतात आणि मराठी माणसांसाठीही ते संघर्ष करत असतात. जिथे जिथे मराठी माणसांवर अन्याय होत असेल आणि त्यांच्याकडे तशा तक्रारी येत असतात त्यावेळेला ते आवर्जून आपल्या कार्यकर्त्यांना तिकडे पाठवतात आणि मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात, मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करतात. असं जरी असलं तरीसुद्धा राज ठाकरेंना राजकारणात सक्रिय राजकारणात तेवढी छाप अजून त्यांच्या पक्षाची पाडता आलेली नाही आहे. आपण हे मागेच मी तुम्हाला सांगितलं की 17 वर्ष त्यांचा पक्ष स्थापन होऊन झाली आहे. पण त्यांचे म्हणावे तितके आमदार म्हणजे एकदाच 2009 मध्ये 13 आमदार त्यांचे निवडून आले होते आणि आता त्याच्यानंतर एकच आमदार 2024 मध्ये त्यांचा निवडून आला होता. 2019 मध्ये निवडून आला होता. त्याच्यानंतर त्यांचा आताच्या लोकसभेत 2024 लोकसभेत आणि विधानसभेत एकही आमदार निवडून आला नाही. आता त्यांचा मुलगा जो आहे अमित ठाकरे हा माही मतदारसंघात उभा होता. आता या मुलाला सुद्धा अमित ठाकरे याला सुद्धा राजकारणाचा तितका अनुभव नाही किंवा त्याचं वक्तृत्व जे आहे अमित ठाकरे यांचं वक्तृत्व सुद्धा राजसाहेबांसारखं नाही आहे. त्यांचा राजकारणाचा अभ्यासही राज ठाकरे यांच्या इतका गाढा नाही आहे. त्यांनी त्यावेळेला घराघरात जाऊन प्रचार केला होता. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीही होत्या, काही कार्यकर्तेही होते आणि घराघरात जाऊन त्यांनी प्रचार केला होता. पण त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की यांना कुठची एक वडील सोडले राज ठाकरे तर त्यांच्याकडे राजकीय कर्तृत्व असं काहीही नाही आहे आणि त्यामुळे ही निवडणूक त्यांना जिंकणं कठीण होणार आहे. आणि तिथे भाजपाने त्यांना पाठिंबा दिला होता. जे शिंद्यांच्या उमेदवारांना त्यांनी तेव्हा पाठिंबा दिला नव्हता आणि ते एक शिंदे साहेबांना खटकण्याचं कारण होतं. असं असलं तरीसुद्धा अमित ठाकरे पराभूत झाले आणि बरे त्यांना 33,000 मतं मिळाली होती पण ते पराभूत झाले. त्यामुळे आता त्यांच्या मुलाचं राजकीय पुनर्वसन होणं ही राज ठाकरे यांची एक प्रायोरिटी आहे. आणि त्यामुळे जेव्हा विधान सभेमध्ये त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी जी 2-1 महिन्याच्या कालावधीनंतर पक्ष कार्यकर्त्यांची मनसेच्या जी सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपल्या पक्षाचा पराभव हा खरा पराभव नाही आहे. EVM-मुळे युती सरकार हे राज्याच्या राजकारणात आले आणि त्यांना बहुमत मिळाले. पण असं करताना त्यांनी फार काळजीपूर्वक
भाजपाला या EVMच्या घोटाळ्यातून वगळलं होतं. म्हणजे भाजपाचं त्यांनी थेट नाव घेतलं होतं की भाजपाचे उमेदवार सुद्धा EVMच्या घोटाळ्यामुळे निवडून आले. त्यांनी दोन्ही काँग्रेसवर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांवर अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता की त्यांचा अजित पवार यांचा एकच खासदार लोकसभेत होता, मग आता 40 आमदार कसे निवडून आले, शरद पवारांचे सुद्धा 10 आमदार कसे काय निवडून आले वगैरे त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पण तेव्हा भाजपावर त्यांनी थेट आरोप केला नव्हता. आणि त्यामुळे जर ते निवडणुकीला म्हणजे EVM जबाबदार आहे महायुतीचं राज्य सत्तेमध्ये येण्यासाठी, जर ते EVMमुळे आले असं त्यांचं म्हणणं असेल तर या माणसाला भाजपाने जवळ करणं कितपत योग्य आहे. अर्थात मराठी माणसांची मतं त्यांना आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण शिंदे साहेबही सक्षम आहेतच की. शिंदे साहेब हेही मराठी माणसांचे पाठीराखे आहेत. त्यांनीही हिंदुत्वाचा सातत्याने पुरस्कार केलाय आणि त्याच कारणावरनं त्यांनी उबाठा सेनेला सोडचिठ्ठी दिली आणि स्वतःच्या कौशल्याने त्यांनी अनेक आमदारांना आपल्याबरोबर घेतलं आणि एक शिवसेनेचा शिंदेगड स्थापन केला. त्याच्यानंतर भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आणि 2.5 वर्षाचं सरकार हे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी सक्षमपणे पार पडलं. अर्थात तेव्हा फडणवीसांनी त्यांना मदत केली होती. आणि त्यानंतर जेव्हा आता 2024मध्ये विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी जवळजवळ त्यांच्या 60-61 आमदारां म्हणजे नेत्यांपैकी 57 आमदार हे त्यांचे निवडून आले. आता त्यांना 10 आमदारांचा फटका बसवायचं कारण एक आहे की मनसेनी विधानसभेला जे उमेदवार आपले उभे केले होते ते 10-12 मतदारसंघात अशा ठिकाणी उभे केले होते जिथे उबाठा आणि शिंदे गट यांच्यात सरळ सामना होत होता. अशा ठिकाणी त्यांनी मनसेच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे लोकांना संभ्रम निर्माण झाला की शिंदे हेही हिंदुत्वाचा आणि मराठी माणसांचा पुरस्कार करणारे आहेत, मनसे हे देखील हिंदुत्वाचा आणि मराठी माणसांचे पाठीराखे आहेत. तर मग आणि उबाठा यांची कार्यपद्धती वेगळीच होती, ते सगळ्यांना माहीत होतं. आणि त्यामुळे शिंदे साहेबांना मत द्यायचं की मनसेला मत द्यायचं असा काही मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि तिथे मतविभाजन झालं. आणि त्यामुळे शिंद्यांची काही मतं ही मनसेला मिळाली आणि उबाठाचे जे आहेत लोक म्हणजे जे हिरवे आतंकवादी आहेत त्यांची मतं तो उबाठाला एक गठ्ठा मिळालीच. पण मनसेमुळे शिंदे गटाची मतं कमी झाली आणि म्हणून अशा 10 ठिकाणी 9 ते 10 ठिकाणी उबाठाच्या उमेदवारांना यश मिळालं, ते विजयी झाले. म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शिंद्यांची घोडदौड रोखून राज साहेबांनी उद्धव ठाकरेंना मदतच केली आहे. त्यामुळे या 2 भावांचं जरी पटत नसलं तरी हे दोघेही भाऊ शिंद्यांच्या विरोधात आहेत हे स्पष्ट दिसतंय. आणि आता मध्येच 2-3 दिवसापूर्वी एका जाहीर सभेमध्ये आपले जे राज ठाकरे आहेत त्यांनी शिंदे साहेबांची नक्कल पुष्पा ते कसं आपल्या दाढीवरून हात फिरवतात अशा प्रकारे करून दाखवली होती, मिमिक्री केली होती शिंदे साहेबांची. आता तो गमतीचा भाग सोडून द्या, पण ते शिंदे साहेबांना तेवढा सपोर्ट करत नाही किंवा शिंद्यांच्या विरोधात आहेत एवढं आपल्याला स्पष्ट जाणवते. मग जर आता तुम्ही म्हणजे भाजपाने जर मनसेला जवळ केलं तर शिंदे सरकार नक्कीच नाराज होणार, कारण आज त्यांचं कर्तृत्व जे आहे ते त्याच्यामुळे कमी लेखलं जाते. पण याच्यातून असंही सूचित होत आहे की आता उबाठाचे काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते शिंद्यांशी संपर्कात आलेले आहेत आणि ते शिंदे गटाला येऊन मिळणार आहेत असं अनेक दिवस आपण ऐकतोय. अर्थात त्याच्यामध्ये हवा काढून घेण्याचा प्रयत्न काही उबाठाच्या खासदारांनी लोकसभेमध्ये जे आता आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही एकच आहोत आणि आम्ही मुळीच शिवसेनेकडे जाणार नाही. पण अजूनही येणाऱ्या काळामध्ये हे शक्य होण्याची दाट शक्यता आहे, कारण आता महापालिका निवडणुकीत सुद्धा उबाठा गटाला म्हणजे वर्चस्व त्यांचं निर्माण होणं अशक्य आहे. कारण मराठी माणसाला हे समजलेलं आहे, हिंदू माणसाला हे समजलेलं आहे की उबाठा यांचं हिंदुत्व हे सोयीस्कर आहे, मराठी माणसांचा कैवार हा सुद्धा सोयीस्कर आहे. त्यांचं बोलणं एक असतं आणि करणं एक असतं. करणी आणि कथनीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आता त्यांना स्वबळावर महापालिकेत आपला झेंडा
किंवा आपली एखादी सत्ता मिळणं हे अशक्य आहे. आणि त्यांचे आणखीन काही महत्त्वाचे नेते जर शिंदे गटाकडे गेले तर शिंद्यांचं वर्चस्व निर्विवाद मान्य होणार आहे. त्याचप्रमाणे आताच शिंद्यांचा काल का परवा वाढदिवस झाला, त्यावेळेला आशा भोसले यांनी त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग मार्फत शुभेच्छा दिल्या. त्यात त्यांनी नुसतं शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, तर शिंदे साहेबांचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांनी असं सांगितलं, मधल्या काही काळात शिवसेना ही अशी निवळल्यासारखी झाली होती आणि त्यावेळेला तुम्ही कर्तृत्वाने दुसरी शिवसेना, एक चांगली शिवसेना निर्माण केली, जशी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना त्यांच्या स्वबळावर निर्माण केली होती, तसंच तुम्ही एक नवीन शिवसेना निर्माण केली. त्यामुळे मी तुमचं कौतुक करते. आणि एवढंच करून त्या थांबल्या नाही, तर त्यांनी सांगितलं की मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि तुम्ही असंच चांगलं राजकारण करत राहा. तुम्ही एवढे चांगल्या प्रकारे राजकारण करताय मला माहीत नव्हतं, पण आता कळलं की तुम्ही किती चांगले राजकारणी आहात. तुम्ही 100 वर्ष जगा, मी तुमच्यात मोठी आहे, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. म्हणजे आज यांच्यासारख्या महान गायिकेने सुद्धा, ज्यांचे ठाकरे घराण्याशी म्हणजे मंगेशकरण ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध आपल्याला सर्वश्रुत आहेत, राज ठाकरे आणि ठाकरे मंगेशकर फॅमिली यांचे कौटुंबिक संबंध आहेत, असं असून सुद्धा त्यांनी शिंद्यांच्या शिवसेनेला ही खरी शिवसेना आहे असं सर्टिफिकेटच दिल्यासारखं वक्तव्य केलं. आणि यामुळे रश्मी ठाकरे या तीव्र नाराज झाल्या, संतापल्या आणि त्यांनी आपली नाराजी ही आशा भोसले यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अर्थात त्यानंतर आशा भोसलेंची काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. आणि त्यामुळे अशा शिंदे सरकारची जर घोडदौड पुढे चालू असेल तर त्याला लगाम घालायचं कारण काय? भाजपाला त्यांचं महत्त्व का कमी करायचं आहे? कारण शिंदे सरकार जे आहे, शिंदे गट हा तर महायुती तोडून कुठेही जाणार नाही आणि तसा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला किंवा ते गेले तरीसुद्धा भाजपाच्या सरकारला काहीही धोका नाही आहे 5 वर्ष, कारण अजित पवार त्यांच्या दिमतीला आहेत. आणि त्यामुळेच आता जर त्यांनी राज ठाकरेंनी जसा विधानसभेला बाहेरून पाठिंबा दिला होता तसा द्यावा, पण आता जर त्यांनी राज ठाकरेंशी युती केली तर परत भाजपा आणि मनसेमध्ये जागा वाटप होणार, परत शिंदे एकटे पडणार आणि त्यामुळे शिंद्यांचं महत्त्व कमी होणार. शिंद्यांच्या शिवसेनेला कदाचित एखादी सत्ता मिळणार नाही आणि राज ठाकरेंना जर महापालिका हातात आली तर चांगलंच आहे, कारण असंही त्यांना राजकारणात दुसरं काही करण्यासारखं नाही आहे. एकदा मुलाची वर्णी तिकडे वास्तविक पाहता तिथे सदा सरवणकरांचा नंबर लागायला हवा होता. सदा सरवणकरांचं नाव तर चर्चेत नाही आहे, पण अमित ठाकरे, कारण याची वर्णी लागायची. आता ज्या 12 जागा राज्यसभेच्या आहेत भाजपाकडे, त्यापैकी 5 जागा रिक्त आहेत आणि त्या 5 जागांपैकी एका जागेवर सदा सरवणकरांच्या ऐवजी अमितराज ठाकरे याला ती जागा देण्याचा मानस फडणवीस साहेबांचा किंवा भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि त्याचमुळे ही भेट झालेली दिसते. कारण जर आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाला विधान परिषदेत पाठवलं तर त्या बदल्यात तुम्ही आम्हाला महापालिकेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकीत काय मदत करणार किंवा काय मदत केली पाहिजे याचं डील तिथे झालं असेल. अर्थात हे देवेंद्र फडणवीस यांच्या एकट्याच्या मताने काही होत नाही. ते नेहमी सांगतात की मी कोणताही निर्णय हा स्वतःचा घेत नाही, आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड असं आमचं वरिष्ठ नेतृत्व आहे, त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या आदेशानुसारच मी सगळी कामं करत असतो. त्यामुळे कदाचित त्यांना वरिष्ठ नेतृत्वाकडनं तसं काही सांगण्यात आलंही असेल. पण ही जी खेळी आहे की शिंद्यांना शह द्यायचा, त्यांची घोडदौड रोखायची आणि राज ठाकरेंना पुढे करायचं, ही तितकीशी चांगली चाल खेळली जात नाही आहे. कारण ज्या वेळेला अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले त्याच्या आधी जेव्हा नरेंद्र मोदी मुंबईमध्ये प्रचारासाठी आले होते त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अजित पवारांनी किती हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे आणि त्याची मी चौकशी करणार आहे आणि दोषींना मी चक्की पेसायला पाठवणार आहे. आणि हे त्यांचं वक्तव्य झाल्यानंतर काही दिवसातच अजित पवार हे महायुतीत सामील झाले आणि ते सत्तेत भागीदार बनले. त्यामुळे त्यांच्यावर जी ईडीची कारवाई झाली होती, त्यांची जी मालमत्ता फ्रीज झाली होती तीही मुक्त झालेली आहे आणि आता बहुतेक त्यांच्या आरोपांची, त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याची चौकशी होण्याची शक्यता नाही आहे. आणि ती सुद्धा अजित पवार शरद पवारांचीच चाल असल्याचं बोललं जात आहे की जर खरोखर आपण याच्यात दोषी आढळलो तर राजकीय आपली कारकीर्द जी राष्ट्रवादी काँग्रेसची ती संपण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही
सत्तेमध्ये सहभागी व्हा, मी एकटा राहतो आणि जर माझ्या पक्षाला उतरती कळा लागली तर मी माझा पक्ष तुमच्या पक्षात विलीन करतो, जेणेकरून पवारांचं राजकीय अस्तित्व कायम राहील. आणि राष्ट्रवादीचं कधीच महापालिकेवर वर्चस्व नव्हतं, त्यामुळे त्यांची तिथे एक हाती सत्ता येण्याचा प्रश्नच नाहीये. पण आता जर शिंद्यांशी हातमिळवणी करायची सोडून जर मनसेबरोबर हातमिळवणी केली तर ही एक खतरनाक चाल आहे शतरंजच्या बुद्धिबळाच्या खेळातली. त्यामुळे शिंदे सरकारची जर घोडदौड रोखण्यात आली तर भविष्यामध्ये याचा भाजपाला मोठा फटका बसू शकतो. याच्यातून असाही अर्थ काढला जाऊ शकतो, जसं तोडफोडीचं राजकारण शरद पवार करत आले तसंच जर राजकारण भाजपा करत आली तर येणाऱ्या काळामध्ये भाजपाला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे मनसेशी त्यांनी युती करावी. मनसेबद्दल किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल कोणालाच मराठी माणसाला, मला काय कोणत्याच मराठी माणसाला वैयक्तिक आकस नाही आहे. तो अत्यंत केपेबल, हुशार आणि मुत्सद्दी माणूस आहे. फक्त त्यांचा जो करिश्मा आहे, प्रभाव आहे, तो मतपेटीत आपल्याला येताना दिसत नाही, त्यांचे उमेदवार निवडून येताना दिसत नाही. तर याचं त्यांनी आत्मचिंतन पक्षाने करावं. एक संघटना अशी त्यांनी निर्माण करावी की त्यांना तळापासून फीडबॅक मिळेल आणि योग्य सुधारणा करता येतील आणि आपले उमेदवार निवडून आणता येतील. त्यामुळे मनसेचा पाठिंबा त्यांनी जरूर घ्यावा, कारण ते मराठी माणसांचे सपोर्टर आहेत, हिंदुत्वाचा प्रचार करणारे आहेत. पण शिंद्यांची घोडदौड रोखून किंवा शिंद्यांना शह देण्यासाठी म्हणून हे प्याद पुढे करू नये, कारण याचा भविष्यात धोका आपल्याला म्हणजे भाजपाला होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषयासह. नमस्कार.